नमस्कार मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे इंजिनिअरिंग मॅथ्स 2 या सब्जेक्टमधला. ते म्हटलं डिफरन्शियल इक्वेशन असा एक टॉपिक आहे त्यामधला हा क्वेश्चन आहे. तो दिलेला असा की ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ई रेस टू 2x इंटू dy बाय dx इज इक्वल टू वाय इंटू ई रेस टू 2x. आता यामध्ये हा डिफरन्शियल इक्वेशन मधला आहे. यावरून आपल्याला याचं मेन इक्वेशन तयार करायचं असतं. त्यासाठी आपण काय करतो यांचं व्हेरिएबल सेपरेशन मेथड ही मेथड आपण इथे यूज करणार. त्या मेथडमध्ये सगळ्यात पहिला आपण काय करतो, या दोघांचे पण एक्स आणि वाय असे 2 व्हेरिएबल आहेत. ते आपण सेपरेट करतो. आता इथं बघायचं हा वाला डी बरोबर वरती वाय हे वाला व्हेरिएबल आहे. तर मग वाय सगळे लेफ्ट साईडला घेऊयात आणि एक्स वाले सगळे राईट साईडला. आता हा डी वाय आहे तसा राहील. इथं राईट साईडचा मल्टिप्लाय वाला वाय तो या ठिकाणी डिवाइडमध्ये येईल इज इक्वल टू हे ई रेस टू 2x आहे तसंच. आता हा वाला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये लेफ्ट साईडला 4 प्लस ई रेस टू 2x तो या साईडला डिवाइडमध्ये येऊन जाईल 4 प्लस ई रेस टू 2x आणि हे डिवाइडमधलं dx इकडे राईट साईडला मल्टिप्लाय होऊन जाईल असं dx. आता हे आपण असे व्हेरिएबल दोन्ही पण सेपरेट केले की आपण दोन्हींचं पण घेतो इंटिग्रेशन. इथं मिळणार दोन्ही पण साईडचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन dy डिवाइड बाय y इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू 2x डिवाइडमध्ये 4 प्लस ई रेस टू 2x इंटू dx. आता लेफ्ट साईडला जे आहे इंटिग्रेशन dy डिवाइड बाय वाय तर तुम्हाला याचं आन्सर तर माहितीच आहे की हे डिवाइड मधलं जे असतं वाय व्हेरिएबल हे डायरेक्टली लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जाईल आणि याचं पण तसंच काहीतरी मिळणार फक्त इथं आपल्याला जरा एक ऍडजस्टमेंट करावी लागेल. एक इंटिग्रेशनची एक प्रॉपर्टी अशी आहे की डिवाइडमध्ये जे काही फंक्शन असेल त्याचं जर न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह असेल म्हणजे आता ह्या 4चं डेरिव्हेटिव्ह 0 असतं म्हणजे इथं वरती काहीच नाही बरोबर. ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह पण इथं वरती ई रेस टू 2xच मिळते. फक्त आपण काय करतो या x बरोबरचा जो काही कोइफिशियंट असेल तो या ठिकाणी पाहिजे 2. मग पहिला आपल्याला 2 ॲडजस्ट करावा लागेल. म्हणजे कसं की इंटिग्रेशन dy डिवाइड बाय y इज इक्वल टू इथं आता 2 ने डिवाइड करायचे आणि 2 ने मल्टिप्लाय करायचे. असं आपण 2 या ठिकाणी बघा ॲडजस्ट केला. हे डिवाइडमधली टर्म आहे तशी. तर आता इथं आपण इंटिग्रेशनची बघा कोणती प्रॉपर्टी यूज करतोय की जर समजा असं डिवाइडमध्ये फंक्शन असेल आणि जर त्याच फंक्शनचं वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं आपल्याला सोल्युशन मिळतं की लॉग आणि हे वालं फंक्शन लॉगच्या ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी हे असं मिळतं बघा. मग इथं सुद्धा सेम. आता ह्या दोन्हीचं पण जर आपण सोल्युशन घेतलं तर काय मिळून जाईल सगळ्यात पहिलं हे इंटिग्रेशन dy डिवाइड बाय वाय याचं मिळणार लॉग वाय इज इक्वल टू आता हे 1 डिवाइड बाय 2 आहे तसं. जर आपण ही वाली प्रॉपर्टी यासाठी यूज केली की खाली जे काही फंक्शन आहे डिवाइडमध्ये त्याचंच इथं वरती डेरिव्हेटिव्ह आहे. तर हे डिवाइडमध्ये जे काही फंक्शन असेल ते जातं लॉगच्या ब्रॅकेटमध्ये. मग हे मिळणार लॉग ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ई रेस टू 2x प्लस आता दोन्ही सुद्धा व्हेरिएबल लॉगच्या फॉर्ममध्ये आलेत. मग जो काही आपला कॉन्स्टंट असणार आहे इंटिग्रेशन नंतरचा तो पण आपण लॉगच्याच फॉर्ममध्ये घेतो. आता यापुढे फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं असणार? लॉगची बघा एक तुम्हाला पॉवरवाली प्रॉपर्टी माहिती असणार आहे, की लॉग बरोबर जर समजा जसं आपण लॉग घेतोय, त्याला जर पॉवर असेल, तर लॉग नेहमी ती पॉवर पुढे घेतो. आता तेच फक्त उलटं यूज करायचं, की पुढं असलेले जे काही असणार आहे टर्म ती पॉवर असणार आहे. मग तिथं आपण या ठिकाणी माघारी घेऊ शकतोय. मग याचं आपल्याला पुढे मिळून जाईल हे वालं लॉग वाय आहे तसं इज इक्वल टू त्याचा लॉग इथं मिळणार ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ए रेस टू 2x सुद्धा आहे तसंच फक्त हे जे पुढचे 1 डिवाइड बाय 2 आहेत ते आता माघारी परत पॉवरमध्ये येतील. म्हणजे ते मिळणार इथं रेस टू 1 डिवाइड बाय 2 प्लस हे लॉग सी आहे तसं. आता लॉगची एक मल्टिप्लिकेशनवाली प्रॉपर्टी बघा. त्यामध्ये काय असतं, की दोन्ही पण लॉग आहेत. दोन्ही पण लॉगचा बेस सेमच आहे आणि जर मध्ये प्लस असेल, तर ज्या 2 टर्म्सचा आपण लॉग घेतोय त्यांचं येतं मल्टिप्लिकेशन. मग हे लॉग वाय आहे तसं. ह्या दोन्ही लॉगसाठी आपण फक्त एकच लॉग घेतो ब्रॅकेटमध्ये. आता या दोन्ही पण टर्म्स असणार मल्टिप्लिकेशन म्हणजेच 4 प्लस ए रेस टू 2x रेस टू 1/2 आणि इंटू आता आपल्याला पुढे मिळणार हे मल्टिप्लिकेशनमुळं ते प्लसमुळे इथं इंटू सी असं मिळते. आता दोन्ही पण साईडला बघा लॉग आहे तर हा होऊन जाईल कॅन्सल. आपल्याला पुढे मिळणार y इज इक्वल टू हे वालं ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ए रेस टू 2x रेस टू 1/2 इंटू सी. आता हे जे पॉवरमध्ये बघा 1/2 हे तुम्ही आता हे पण आन्सर असू शकतं किंवा आता पुढे आपण काय करू शकतो बघा हे जे पॉवरमध्ये 1/2 आहे हे समजा आपल्याला जर घालवायचं म्हटलं
तर हा डिव्हाइड मधला 2 आहे म्हणजे आपण प्रत्येक टर्मचा स्क्वेअर घेऊ शकतो. जर प्रत्येक टर्मचा स्क्वेअर केला म्हणजे yचा पण स्क्वेअर इज इक्वल टू इथं पण जर स्क्वेअर केला म्हणजे 2 ने जर इथं पॉवरला मल्टिप्लाय केलं 1/2 ला तर हे निघून जाईल. फक्त या ठिकाणी शिल्लक राहते 4 प्लस ई रेज टू 2x इंटू आणि या ठिकाणी या सीचा पण स्क्वेअर होऊन जाईल, कॉन्स्टंटचा स्क्वेअर. आता हा जो सी आहे ना, तो आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट. म्हणजेच त्याला आपण असं लिहू शकतो, हे y स्क्वेअर आहे तसं इज इक्वल टू हे ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ई रेज टू 2x इंटू या सीचा स्क्वेअर त्याला आपण असं C1 असंही लिहू शकतो. बघा हे झालं मग या आपल्या विचारलेल्या क्वेश्चनचं ॲन्सर डिफरन्शियल इक्वेशनचं.